उद्देश्य ये था कि लोगों तक ये न्यूज़ पहुंच जाए कि इस तरह से गृह उत्सव, हमारे गृह उत्सव हम जो मना रहे हैं, उत्सव मना रहे हैं, इसमें लोगों को अपने अफोर्डेबल हाउस मिलने के चांसेस हैं और उन तक ये न्यूज़ पहुंचाने का आप लोग सबसे बढ़िया माध्यम है। उसका प्रेस कॉन्फ्रेंस रखने का मेन उद्देश्य यही था। सर कितना दिन तक यह गृह उत्सव 23 जनवरी से लेकर 26 जनवरी तक चलेगा। ऑफर क्या रहा? इसमें हर बिल्डर के अपने अलग से स्पेशल ऑफर्स हैं। क्योंकि कोई कुछ दे रहा है, कोई डिस्काउंट दे रहा है, कोई स्टैम्प ड्यूटी वेवर कर रहा है, सबके अपने अलग अलग ऑफर आएंगे। वो आज की तारीख में इसलिए नहीं बताया जा सकते कि हर एक कोई अपने स्टॉल के ऊपर एक सरप्राइज़ देगा। ओपनिंग के लिए कोई आ सकता है? ओपनिंग के लिए श्री माननीय एकनाथ शिंदे जी का आने का चांस है। उन्होंने कमिट किया है और रवीन चौहान जी आ रहे हैं और कमिश्नर मैडम आ रही है, कपिल पाटिल जी आ रहे हैं और सारे एमएलए और खासदार आने वाले हैं। MCHI क्रीडा कल्याण डोंबिवली युनिटतर्फे सालाबादप्रमाणे आज 14वं वर्ष आमचं आहे। गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे आणि 23 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे। याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते। अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे क्रीडा MCHI कल्याण डोंबिवली युनिट हे 14 वर्ष करत आलेलं आहे। येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये गृहोत्सव जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील, सुरेश बाळामामा म्हात्रे खासदार असतील, त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील, महापालिका आयुक्त असतील, कलेक्टर असतील, पोलीस आयुक्त असतील, असे सर्वच राजकीय, सामाजिक, सरकारी, शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे। बिल्डरनी त्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी। 100% ती जबाबदारी विकासकाची आहे। 100% विकासकाची जबाबदारी आहे, कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये। आम्ही सुद्धा नागरिक आहोत, आम्ही सुद्धा काम करतोय विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे। हिरवं नेट जे काही त्यांनी आम्हाला लावायला सांगितलं आहे ते आमच्या 80-90% बिल्डरनी लावलेलं आहे। ज्या काही बिल्डरनी केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा। बिर्ला कॉलेज परिसरात असं नाही आहे की मागच्या वेळेला ड्रग्स पकडल्यामुळे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक आदेश काढला होता की ड्रग्स आणि जे काही अंमली पदार्थ कॉलेज आणि स्कूलच्या आजूबाजूला विकले जातात त्या ठिकाणी 100 मीटरच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या टपऱ्या नाही पाहिजे। त्याची अंमलबजावणी सगळ्या शाळांमध्ये करण्याचं काम त्यावेळेला महापालिका आयुक्तांनी केलं आणि त्याचंच बिर्ला कॉलेज एक ठिकाण माझ्या भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ते झालं। तर आम्ही तात्काळ लगेच बिर्ला कॉलेजकडे मागणी करून त्याचं CSR फंडातून तिथं सुशोभीकरण केलं। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।